नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। सुप्रीम कोर्टचा इशारा, न्याय व्यवस्थेची बदनामी सहन करणार नाही, एनसीईआरटीला फटकार। बीएमसीच्या 80,000 कोटीचा भव्य अर्थसंकल्प सादर, ठेवी मोडण्याचा निर्णय। महाराष्ट्रात राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ, जुलै 2025 पासून लाभ। महाराष्ट्रात सीसीटीव्हीहून मास कॉपी उघड, 45 निलंबित, 4 अटके। इंडिया जगाची स्मार्टफोन फॅक्टरी 2026 मध्ये बाजारात घसरण्याची शक्यता। नागपुरात कौटुंबिक वादातून भावाने बहिणीची केली हत्या, आई गंभीर जखमी। कोल्हापुरात जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक 13 मार्चला होण्याची शक्यता। साताऱ्यात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची कार्यवाही, 3 मालमत्ता जप्त। दापोलीत 7/12 फेरफारासाठी 10,000ची लाच, महिला अधिकारी अडचणीत। महाराष्ट्रात 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। पुण्यात वर्ग 2 जमिनींच्या 353 प्रकरणात शर्तभंग, 5 मार्चपर्यंत अहवालाचे आदेश। पुण्यात वाहन फिटनेस तपासणीत गडबड, आरटीओ अधिकारी आणि दलालांवर संशय। पीएम नरेंद्र मोदींचा इंस्टाग्रामवर विक्रम, डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकले। सातारा झेडपी अध्यक्षपदासाठी काउंटडाऊन सुरू, 20 मार्च अंतिम मुदत। साताऱ्यात यशवंत बँक घोटाळा, शेखर चरेगावकर अटकेत, 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत। मुंबई शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक होणार, वर्षात 4 संधी। पुणे विद्यापीठ परीक्षा 2 एप्रिल पासून, प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही व्यवस्था। पिंपरी चिंचवडमध्ये स्थायी समिती अध्यक्षपदी अभिषेक बारणे बिनविरोध निश्चित। मुंबईत फुफ्फुस कर्करोगातील 57% रुग्णांमध्ये प्रदूषण मुख्य कारण। महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या ताफ्यातील शिवशाही बस सेवा बंद होणार। अमरावतीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी दोघांना अटक। उदगीरात 10.5 लाखांचा गुटखा जप्त, 1 आरोपी ताब्यात। सोलापुरात कारची काच फोडल्याच्या वादातून खून, 2 भाऊ अटके। मुंबईत रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, प्रवाशांमध्ये उत्सुकता। मंचरात भीषण आगीत 50 टन सरपंच जळाले, मोठे नुकसान टळले। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।